गुड इव्हनिंग मंडळी, कसे आहे तुम्ही सर्व? आज तर मला कंटाळा आला होता म्हणून आज डाळ खिचडीच बनवणार होती. तर तुम्ही बघू शकताय मी लसूण, कांदा, खोबरं, टोमॅटो, बटाटा, कोथिंबीर आणि कढीपत्ता हे सर्व घेतलेलं आहे आणि घरातले जे मसाले आहे आपले ते पण घेतलेले आहे. आणि मग डाळ घेतल्या होत्या, तूर डाळ घेतली होती, मूग डाळ घेतली होती, मसूर डाळ आणि तांदूळ सर्व एक एक वाटी घेतलं होतं आणि त्यांना स्वच्छ असं धुवून घेतलं आणि नंतर लगेच कुकर ठेवला गॅसवर आणि नंतर मग तेल टाकले, त्यामध्ये कांदा टाकला, कांदा होऊ दिला थोडा, मग लसूण जिऱ्याची जी पेस्ट होती अद्रकची ती पेस्ट टाकली, त्यानंतर कोथिंबीर टाकलं आहे, थोडं कढीपत्ता टाकला आणि नंतर टोमॅटो बटाटा वगैरे सर्व टाकून घेतला आणि मग घरातले जे मसाले वगैरे होते ते पण टाकले, थोडा वाटाणा भिजू घातला तर वाटाणा पण टाकला, शेंगदाणे टाकून घेतले आणि नंतर डाळ जी आपण धुतलेल्या होत्या डाळ तांदूळ वगैरे ते पण टाकून घेतलं आणि नंतर मग थोडंसं पाणी टाकलं आहे शिजेपुरतं आणि नंतर मीठ टाकलं चवीनुसार आणि अशा प्रकारे आपली खिचडी शिजत होती, बघू शकताय तुम्ही. आणि वरून कोथिंबीर पण टाकली थोडीशी आणि नंतर मग कुकरचं झाकण लावून घेतलं आणि नंतर 3-4 शिट्ट्या होऊ दिल्या. आता बघू शकताय तुम्ही, मी झाकण ओपन करते आणि आपली खिचडी रेडी झाली आहे. सो मंडळी, खूप छान अशी खिचडी झाली होती, कांदा आणि लोणच्यासोबत मस्त खाल्ली. बाय बाय.